हॅलो स्टुडंट, आपण ह्या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फोर्थ ॲप्लिकेशन कोनिकल पेंडुलम यामध्ये कोनिकल पेंडुलम आपण 11वीमध्ये डिटेल्स पाहिला होता. काय असतो कोनिकल पेंडुलम? कोनिकल पेंडुलम इज डिफाइंड ॲज इट इज मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इन विच ऑब्जेक्ट डिस्क्राइब्ड हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड स्ट्रिंग डिस्क्राइब कोन. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? कोनिकल पेंडुलम. ही डेफिनेशन आपण 11वीला पण पाहिली होती. इथे आपण फक्त ॲप्लिकेशन म्हणून फक्त कोनिकल पेंडुलम स्टडी करणार आहोत. सिंपल आहे. हा एक ऑब्जेक्ट असणार आहे, पॉइंट मास, स्ट्रिंग एल, लेंथ ऑफ अ स्ट्रिंग. हा एक वर्ड सपोर्ट आहे. सपोर्टला आपण इथे स्ट्रिंग ट्राय केलेली आहे. थिटा, अँगल विथ रेस्पेक्ट टू व्हर्टिकल ॲक्सिस. ऑब्जेक्ट आता नेहमीप्रमाणे फोर्सेस. स्ट्रिंग आहे म्हणजे काय येणार आहे? टेन्शन. टेन्शन्स अवे फ्रॉम ऑब्जेक्ट टुवर्ड्स फिक्स पॉइंट. अवे फ्रॉम ऑब्जेक्ट अँड टुवर्ड्स फिक्स पॉइंट. टेन्शन इकडे आले, ऑब्जेक्ट इकडे, त्याच्या अवे टुवर्ड्स फिक्स पॉइंट. एल, लेंथ ऑफ स्ट्रिंग. अजून फोर्स कोणता आला? वेट. वेट ऑफ ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हा थिटा असेल, हा पण थिटा आला. अल्टरनेट अँगल, ही व्हर्टिकल लाईन आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे, पॅरलल ट्रान्सवर्स, हा थिटा. नेक्स्ट हा टेन्शनला रिझॉल्व करा. इकडे येणार टी कॉस थिटा, टी साइन थिटा. हे पण आपण पाहिलं. टी कॉस थिटा, टी साइन थिटा. लेंथ हा पूर्ण ट्रायंगल आहे 90 डिग्री. जॉमेट्री यूज करा. एल कॉस थिटा होणार, ही एवढी लेंथ होणार, एल साइन थिटा. एवढी आपल्याला लागणार आहे. हे टोटल असते हाईट ऑफ अ कोनिकल पेंडुलम. समजलंय? नेक्स्ट इक्वेशन्स. अपवर्ड फोर्स इज बॅलन्स बाय डाउनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स कोणता आहे? टी कॉस थिटा. बॅलन्स बाय डाउनवर्ड फोर्स mg. टी कॉस थिटा mg. सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन टुवर्ड्स सेंटर. टुवर्ड्स सेंटर कोणता फोर्स असतो? सेंट्रिपिटल फोर्स. कोण प्रोव्हाइड करणार आहे? हा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ टेन्शन, दॅट इज टी साइन थिटा प्रोव्हाइडेड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. कोण असणार आहे तो? टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स फॉर्म्युला mv² अपॉन r mr ओमेगा स्क्वेअर. हे इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट करणार इक्वेशन 1 डिवाइडेड बाय 2. हे 1 डिवाइडेड बाय 2. टी साइन थिटा डिवाइडेड बाय टी कॉस थिटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर mg. mm कॅन्सल, टी कॅन्सल. उरलं काय मग? साइन अपॉन कॉस इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. ओमेगा स्क्वेअर इकडे पाठवा, बाकी सगळं तिकडे गेलं. काय होणार? g साइन थिटा डिवाइड बाय r cos थिटा. g sin थिटा डिवाइड बाय r cos थिटा. स्क्वेअर रूट घ्या. ओमेगा इज इक्वल टू मिळालं काय? अंडर रूट g sin थिटा डिवाइड बाय r cos थिटा. नेक्स्ट या ट्रायंगल मध्ये यूज करा. काय पाहिलं आपण? r इज इक्वल टू, ही व्हॅल्यू किती होणार आहे? r. रेडियस. रेडियस इज इक्वल टू l sin थिटा. रेडियस इज इक्वल टू l sin थिटा. आपल्याला व्हॅल्यू कशी पाहिजे? साइन अपॉन आर. काय होणार मग? हा एल इकडे घ्या, हा इकडे घ्या. 1 अपॉन एल इज इक्वल टू साइन थिटा अपॉन आर. साइन थिटा अपॉन आर. ही व्हॅल्यू कुठून आली? ह्या ट्रायंगल मध्ये यूज करा. हा ट्रायंगल असेल असा, हे आर, एल, हा थिटा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट कोण आहे? आर अपॉन एल. ही व्हॅल्यू मिळाली. साइन थिटा अपॉन आर इज इक्वल टू 1 अपॉन एल. साइन थिटा अपॉन आर च्या जागी मी काय पुट करतो? 1 अपॉन एल. जी अपॉन साइन थिटा, जी अपॉन कॉस थिटा. व्हॅल्यू मिळाली. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. नेक्स्ट आपण सुरुवातीलाच पाहिलं ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. टी काय होणार? 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा आपल्याला मिळाला. व्हॅल्यू पुट करायची. बघा 2 पाय बाय ओमेगा, 2 पाय आहे तसाच. ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. हे वरती गेलं. काय होणार? 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. ही व्हॅल्यू मिळाली. टी टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हे आपण कसं? टाइम पिरियड मीन्स टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. तो असतो टाइम पिरियड. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड हे पण रिलेशन पाहिलं आपण. काय असतं? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू
1/t inverse of time period. Frequency, number of revolution in unit second, that is in 1 second. n is equal to 1/t. t चा फॉर्म्युला माहिती आहे, t काय होता, t is equal to 2 pi under root L cos theta upon g. इथे बघितलं आपण L cos theta upon g, व्हॅल्यू पुट करा, इनवर्स होणार. याला इनवर्स समजलं. फ्रिक्वेन्सी युनिट हर्ट्ज, काही प्रॉब्लेम अजिबात. समजलंय. हे होतं कोनिकल पेंडुलम. आपण UCM संपवलेलं आहे, त्यामध्ये आपण 4 ऍप्लिकेशन पाहिले होते. इथे आपण नॉन UCM चालू करतोय. नॉन UCM मीन्स व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही. फर्स्टच आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, जे आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत होतो. या केसमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. पोटेन्शियल एनर्जी काय असते प्रत्येक पार्टिकलची, प्रत्येक पॉइंटवर पोटेन्शियल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट राहते. नेक्स्ट इथे काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. ह्या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी वेगळी असणारी, इथे पोटेन्शियल एनर्जी वेगळी असणारी. प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. का? कारण हाईट चेंज होते. हा एकाच सिंपल लेवलवर रिव्हॉल्व होत राहणारी, हे लेवल चेंज करणारी. त्यामुळे काय चेंज होते, पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. ते आपण बघू. पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकलो आपण. काय होते, फक्त एनर्जी ट्रान्सफर होते. पोटेन्शियल एनर्जी चेंज होते, सायमल्टेनियसली कायनेटिक एनर्जी पण चेंज होते. कायनेटिक एनर्जी चेंज होते म्हणजे काय, प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे. मग हायेस्ट व्हेलॉसिटी कुठे असते, काय असते, ते आपण सॉल्व्ह करू. आता इक्वेशन सॉल्व्ह करू. बेसिकली कन्सिडर करा, एक वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. ऑब्जेक्ट आपला ह्या पोझिशनला असेल, ह्या पोझिशनला असेल. एक 4 पोझिशन काढलेले आहेत. ए पोझिशन अप्पर मोस्ट पोझिशन, बी लोअर मोस्ट, आणि सी मिड पोझिशन म्हणतो आपण त्यांना. बघा, सुरुवात करू आपण ए पोझिशन पासून. बेसिकली 2 फोर्स ठरलेले. कोणकोणते फोर्स, mg. आणि स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग आहे म्हणजे काय असणार आहे, टेन्शन विच इज अवे फ्रॉम ऑब्जेक्ट टुवर्ड्स फिक्स पोझिशन. आपला स्ट्रिंग कुठे असणार आहे, इथे फिक्स असणार आहे. mg वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. टेन्शन ऍट पॉइंट ए इज टुवर्ड्स सेंटर, टुवर्ड्स फिक्स पोझिशन. हे आलं इक्वेशन. सेम ऍट पॉइंट बी, वेट वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन mg, टेन्शन टुवर्ड्स फिक्स पोझिशन. ऍट पॉइंट सी, टेन्शन टुवर्ड्स फिक्स पोझिशन, वेट वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ऍट पॉइंट डी, mg डाउनवर्ड डायरेक्शन अँड टेन्शन टुवर्ड्स फिक्स पोझिशन. हे सगळे डायग्राम झाले आहेत. तर इक्वेशन यूज करायचे. आपण सुरुवातीला कोणत्या पॉइंटला कोणती एनर्जी असते ते आपण बघू. सुरुवात करू ए पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय असतो कायनेटिक एनर्जी, 1/2 mv², हा बेसिक फॉर्म्युला. आणि पोटेन्शियल एनर्जी mgh, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हाईट. बघा, पोटेन्शियल एनर्जी आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट करू ऍट पॉइंट ए. हा रेफरन्स आपण कन्सिडर केला. ऍट पॉइंट बी हाईट किती होणार आहे, हे एवढं, रेडियस r प्लस r. हाईट किती झाली टोटल, 2r. त्यामुळे काय मिळालं आपल्याला, mg आहेच, h किती झाला 2r. एनर्जी मिळाली 2mgr. समजलं. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए किती मिळाली, कशी आली ते. नेक्स्ट, पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए. फॉर्म्युला 1/2 mva². va velocity at point A. At point B, potential energy formula mgh. हाईट किती आहे फ्रॉम पॉइंट बी, रेफरन्स 0. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी mgh, h किती झाला 0, पोटेन्शियल एनर्जी 0 ऍट पॉइंट बी. कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी 1/2 mvb². 1/2 mvb². वेलोसिटी ऍट पॉइंट बी. सेम इथे पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी mgh. h किती होणार आहे फ्रॉम पॉइंट बी, r. हे पूर्ण लेवल किती असणार आहे, रेडियसवर असणार आहे. त्यामुळे किती आला तो mgr. कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी 1/2 mvc². 1/2 mvc². vc वेलोसिटी ऍट पॉइंट सी. सी आणि डी एनर्जी सेम असणार आहे, कारण सेम लेवलवर आहे. कायनेटिक एनर्जी पण सेम, पोटेन्शियल एनर्जी पण सेम. आपण ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करतो, एवढं लक्षात ठेवा.
नेक्स्ट, या अप्पर मोस्ट पोझिशनला आता व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. कसं करणार बघा. ह्या कंडिशनमध्ये बघा, जो टुवर्ड सेंटर फोर्स असतो तो काय कन्सिडर करतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. इथे दोन फोर्स आहेत, दोघांचं रिझल्टंट फाइंड आउट करा. दोघं सेम डायरेक्शनला आहेत, टुवर्ड सेंटर आहेत. ऍडिशन काय होणार, mg प्लस TA, देट टेन्शन ऍट पॉइंट A इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स m v स्क्वेअर अपॉन r. v velocity at point A divided by r. mg plus tension at point A is equal to centripetal force mv square upon r. Velocity at point A. Next, for maximum possible speed at point A, जेव्हा ऑब्जेक्ट आपल्या ह्या पोझिशनला असेल, नेहमी लक्षात ठेवायचं, पूर्ण सर्क्युलर मोशन कम्प्लीट करण्यासाठी टेन्शन ऍट पॉइंट ए मस्ट बी इक्वल टू 0. हे 0च पाहिजे, तरच आपली सर्क्युलर मोशन कम्प्लीट होणार. काय होणार मग, mg इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर डिवाइड बाय आर. mm कॅन्सल, राहिले काय मग, हा आर तिकडे गेला, आर जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी. मिळाले आपल्याला इक्वेशन. काय मिळालं ते, व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी. समजलं, हे इक्वेशन कळाले. एम जी प्लस टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू एम जी व्ही ए स्क्वेअर डिवाइड बाय आर. हे सॉल्व करा, टेन्शन 0 झालं, इक्वेशन मिळणार. नेक्स्ट, लोअर मोस्ट पॉइंट. लोअर मोस्ट पॉइंट सेम इक्वेशन काय होणार बघा. इथे ह्या पोझिशनला टेन्शन बी टुवर्ड्स मायनस होणार, कारण डायरेक्शन अपोजिट आहे. एम जी हा काय प्रोव्हाइड आहे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. व्ही बी वेलोसिटी ऍट पॉइंट बी. सेम इक्वेशन इथे लिहिलेले. बघा इथे काय होणार आहे आता, जेव्हा जो हायेस्ट पोझिशनला असेल, ह्या पोझिशनला असेल हायेस्ट पोझिशन, इकडे येताना इकडे काय आहे, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी इकडे आली, हे 0 झालं. ह्या पोझिशन पासून इकडे खाली येत असताना पोटेन्शियल एनर्जी आली. मीन्स काय, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकलो आपण. पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. तेच केलं आपण इथे. डिक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. जेवढी डिक्रीज होणार आहे ती कशात कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. तेच पुढे इक्वेशन, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. लॉस कसा कॅल्क्युलेट करतो आपण, इनिशियल मायनस फायनल. आपला ऑब्जेक्ट हायेस्ट पोझिशन पासून लोएस्ट पोझिशन पर्यंत. मीन्स काय होणार, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू गेन. कसं कॅल्क्युलेट करतो, गेन फायनल मायनस इनिशियल. फायनल पॉइंट कोणता आहे, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए. समजले. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए किती होतं, आपण सॉल्व्ह केलं. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए 2mgr. व्हॅल्यू पुट केली. मायनस पुढे काय असणार आहे, 0, कारण पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी 0 आहे. कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी 1/2 mvb स्क्वेअर मायनस 1/2 mvs स्क्वेअर. पुढे 2mgr आहे तसंच, 1/2 m कॉमन घेतला, vb स्क्वेअर मायनस vs स्क्वेअर. हा 2 तिकडे गेला, 4 होणार, कॅन्सल. vb स्क्वेअर मायनस vs स्क्वेअर 4rg. va आपल्याला माहिती आहे, va ची व्हॅल्यू किती आहे, अंडर रूट rg. ती व्हॅल्यू पुट करा, हे मायनस तिकडे गेलं, प्लस होणार. vb इज इक्वल टू अंडर रूट 5rg. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. समजलं, vb इज इक्वल टू अंडर रूट 5rg. हे मिळाली व्हेलॉसिटी ऍट लोअर पॉइंट. लोअर पॉइंटला आपली व्हेलॉसिटी किती असणार आहे, अंडर रूट 5rg. नेक्स्ट, पोझिशन वेन स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल. जेव्हा आपली स्ट्रिंग हॉरिझॉन्टल म्हणजे कोणती पोझिशन असेल, सी अँड डी. कोणती पोझिशन असेल, सी अँड डी. पोझिशन कोणती असेल, सी अँड डी. नेक्स्ट बघा, सेम मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम पॉइंट सी टू बी कन्सिडर करू. तुम्ही कसेही करू शकता, सी टू बी कन्सिडर करू शकता किंवा बी टू ए कन्सिडर करू शकता, काही करू शकता. इक्वेशन फक्त यूज करा. नेक्स्ट, सेम इथे काय होणार आहे, जेव्हा ऑब्जेक्ट असा ह्या पोझिशनमध्ये, ह्या सी पोझिशन पासून इथे येतोय, सेम इथून इकडे येतोय, खाली येतोय. इथे पोटेन्शियल एनर्जी आहे mgr, इथे पोटेन्शियल एनर्जी आहे 0. सेम इथे लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉस इन पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड आउट करणार, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी
इज इक्वल टू पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट बी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट सी. कॅल्क्युलेट करा. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट सी mgr, बी ला 0च आहे. कायनेटिक एनर्जी 1/2 mvb स्क्वेअर मायनस 1/2 mvc स्क्वेअर. सॉल्व केलं. 1/2 m कॉमन घ्या, mm कॅन्सल, 2 इकडे पाठवा, 2gr इज इक्वल टू vb स्क्वेअर मायनस vc स्क्वेअर. vb माहिती आपल्याला किती येते, √5 rg आत्ताच वरती सॉल्व केलं. नेक्स्ट ती व्हॅल्यू पुट करा. 2gr इज इक्वल टू 5gr मायनस vc स्क्वेअर. इक्वेशन ऍडजस्ट करा. vc इज इक्वल टू √3rg. आपल्याला काय काय मिळालं मग. हायेस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते, √rg. मिड पोझिशनला किती असते, √3rg. आणि लोएस्ट पोझिशनला √5rg. हे लक्षात ठेवायचं. लोएस्ट पोझिशनला काय असते, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते. आणि इथे हायेस्ट पोझिशनला मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी असते, मिनिमम कायनेटिक एनर्जी असते. समजलंय. नेक्स्ट लेक्चरला आपण रोटेशनल मोशन स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.